नमस्कार मित्रांनो, अण्णामलाई यांनी भाजपाला जय श्रीराम केलेलं आहे, रामराम ठोकलेलं आहे. त्यांनी स्वतःची एक नवीन संघटना उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर ती संघटना वी द पीपल 2020 सालीच त्यांनी सुरू केली होती, पण आता या संघटनेला अधिक सशक्त करण्याचं काम ते करणार आहेत. 2031 सालच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून ते काम करणार आहेत. अण्णामलाई भाजपा सोडून जाण्यामुळे अनेकांना हळहळ वाटलेली आहे, कारण आपल्यापैकी अनेकांना तमिळनाडूमधलं, जिथे हिंदू द्वेष हा राजकारणाचा भाग आहे, जिथे एक प्रकारचा सांस्कृतिक फुटीरतावाद राजकारणाचा भाग आहे, तिथे एक हिंदुत्ववादी राष्ट्रवादी नेता जो स्वतः सामान्य कुटुंबातून आलेला आहे, स्वतः IPS अधिकारी राहिलेला आहे आणि ज्यांनी स्वतःच्या इच्छेने भाजपामध्ये प्रवेश केला, नुसता प्रवेश केला नाही तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा संपूर्ण पाठिंबा देखील मिळाला. आणि तरी देखील अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी, अशा प्रकारची अवस्था. आणि त्यामुळे अनेकांना हळहळ वाटते, अनेकांना वाटते की याच्यासाठी कुठेतरी भाजपाचं नेतृत्व जबाबदार आहे. जर अण्णामलाई यांना योग्य संधी भाजपाने दिली असती, त्यांना स्वातंत्र्य दिलं असतं, तर तामिळनाडूमध्ये भाजपाची ही अवस्था झाली नसती. जे यश जोसेफ विजयला मिळालं ते यश कदाचित अण्णामलाईला मिळालं असतं, असं वाटणारे अनेक जण आहेत. पण हे लोक कोण आहेत प्रामुख्याने, आणि ही हळहळ का वाटते, याचं थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वगत आहे, मनातलं बोलत आहे, मनातले विचार मांडत आहे. कारण अण्णामलाई कोणाचे नेते आहेत, तर ते तमिळनाडूमधल्या भाजपापेक्षा हे जे सगळे एकांडे शिलेदार भाजपासाठी लढत आहेत, त्यांच्या मनातले, त्यांच्या व्यथा मांडणारे नेते म्हणून अण्णामलाई यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. लक्षात घ्या मित्रांनो, राजकारणात काळानुसार बदल होतात, पिढीनुसार बदल होतात, आणि तसे बदल देशाच्या राजकारणात झालेले आहेत, तसेच बदल भाजपामध्येही झालेले आहेत. हे खरं आहे की इतर कुठल्याही पक्षाच्या तुलनेत भाजपात आजही सामान्य घरातून आलेला माणूस, एक राजकीय कार्यकर्ता, ते राजकीय नेता होऊ शकतो. घराण्याची पार्श्वभूमी नसलेला माणूसही राजकीय नेता होऊ शकतो. विरोधी पक्षामध्ये असलेला तिथला प्रमुख नेता, जे आता सुवेंदू अधिकारी आणि हिमंत बिस्व शर्मा यांनी दाखवलं, तोही भाजपात येऊन एका प्रकारे भाजपाचा एक फ्रंट, एक चेहरा होऊ शकतो. हे फक्त भाजपात शक्य आहे, हे काँग्रेसमध्ये किंवा इतर प्रादेशिक पक्षांमध्ये शक्य नाही आहे. पण असं असलं तरी भाजपात प्रवेश करून, म्हणजे तुम्ही जर सामान्य घरातले असाल, तुम्हाला जर कोणती राजकीय पार्श्वभूमी नसेल, आर्थिक पार्श्वभूमी नसेल, तुम्ही नाकासमोर सरळ रेषेत बघून चालणारे असाल, तर भाजपामध्ये येऊन यशस्वी होण्याची शक्यता, प्रोबॅबिलिटी दिवसेंदिवस कमी होत आहे. याला टीका समजू नका, हे राजकारणातल्या बदलाचं हे द्योतक आहे. याचं कारण म्हणजे सगळ्या पक्षांमधली कार्यकर्ता ही यंत्रणा संपुष्टात आलेली आहे. पूर्वी सामान्य घरातले लोक देशासाठी काहीतरी करायचं आहे, समाजासाठी काहीतरी करायचं आहे, विचारधारेसाठी, आपल्या विचारधारेने प्रेरित होऊन काहीतरी करायचं आहे म्हणून कुठल्या तरी राजकीय पक्षात यायची, मुख्यतः ती भाजपात यायची, आणि आल्यावर त्यांना मेंटरशिप मिळायची, मोठ्या नेत्यांच्या सानिध्यात काम करण्याची संधी मिळायची. अशी कामं करता करता, स्वेच्छा कामं करता करता, कोणत्याही मोबदल्याशिवाय कामं करता करता कार्यकर्ते वर जायचे आणि एक एक पायरी चढत नेते व्हायचे. ही भाजपाचे जुन्या पिढीतले सगळे नेते, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी असतील किंवा अरुण जेटली, सुषमा स्वराज, आता म्हणजे बरेच जण त्यातले उरले नाहीत, पण हे सगळे एक सामान्य कार्यकर्ता ते राजकीय नेता असा प्रवास करून आलेले. तेव्हाच्या राजकारणात हे शक्य होतं. आजच्या राजकारणात कार्यकर्ता ही पद्धत संपुष्टात आलेली आहे. सगळ्या अमेरिकनायझेशन आपल्याकडे झालेलं आहे.
निवडणुकांच्या कॅम्पेनचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या, प्रशांत किशोरची कंपनी आहे, तशाच आणखीन 10-15-25 कंपन्या आहेत. त्याच्यात तुम्ही ॲनालिस्ट म्हणून जायचं, त्याच्यात तुम्ही कॅम्पेन मॅनेजर म्हणून जायचं, म्हणजे तुम्ही एक पगारी कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करायला लागता. जर तुम्ही अशा कंपन्यांच्या माध्यमातून पगारी कार्यकर्ता, म्हणजे कंपनीला ज्या पक्षाचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल त्या पक्षाचं तुम्ही काम करता, तैनाती फौज, असं जर तुम्हाला शक्य नसेल, एक दुसरा मार्ग आहे, त्याच्यातनं बरेच जण आत येतात, आणि ते म्हणजे अचानक समाज माध्यमं किंवा सोशल मीडियाचा एक उदय झाला आणि नंतर त्याचा विस्फोट झाला, आणि त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले अमित मालवीय यांच्यासारखे लोक, ही कोणती घरची राजकीय पार्श्वभूमी नाही, पण एक समाज माध्यमांचा वापर करत करत ते सामान्य कार्यकर्ता, ते प्रवक्ता, ते एक चेहरा, अशा प्रकारे त्यांची वाटचाल झाली. पण कालांतराने या समाज माध्यमांच्याही सेल झाल्या. त्याच्यापैकी अनेक जण ते तर थेट राजकारणात आले, त्यांना तिकीटं मिळाली, कारण त्यांनी समाज माध्यमात काहीतरी क्रांती घडवून कुठलं तरी आंदोलन केलं, काहीतरी भूमिका घेतली, आणि त्याच्यामुळे त्यांचे लाखो करोडो चाहते निर्माण झाले. आणि मग नैसर्गिकरित्या हे लोक वेगवेगळे राजकीय पक्ष, पण मुख्यतः भाजपात आले. अण्णामलाई हे त्यापैकीच एक, म्हणजे शिक्षण, एक IPS मध्ये सिलेक्शन, नोकरी, धडाकेबाज काम करणं, त्याच्यातनं चाहता निर्माण होणं, त्याच्यातनं मग योग्य पक्ष, कारण काँग्रेस अशा लोकांना संधी देऊ शकत नाही, ती संधी भाजपा देऊ शकतो, म्हणून भाजपात येणं. पण एकदा तुम्ही बाहेरनं पक्षात आलात की नव्याचे 9 दिवस हे जसे संपतात, आणि मग तुम्हाला अनेक प्रकारचा संघर्ष करावा लागतो, आणि इथेच या सगळ्या एकांड्या शिलेदारांच्या मनातली व्यथा आहे ती बाहेर यायला लागते. त्यातले सगळेजण भाजपात असे नाहीत, बरेच जण त्यातले ट्विटर, फेसबुक याच्यावर भाजप समर्थक म्हणून आहेत, अनेक जण युट्यूबर आहेत की जे भाजपाची भूमिका मांडतात, बरेचदा भाजपाच्या प्रवक्त्यांपेक्षा ती चांगली भूमिका मांडतात, पण त्यांना पक्षाकडून विचारलं जात नाही, त्यांना स्थान नसतं काहीही, आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की अरे मी एवढं करतोय पक्षासाठी, मी एवढं प्राणपणाने लढतोय, आणि माझ्या कामाची दखलच घेतली जात नाही. ही व्यथा असणारे आता अनेक जण झालेले आहेत, कारण त्या लोकांना पक्ष कसा काम करतो, संघटना कशी उभी राहते, राजकारणातले देवाणघेवाण काय असते याची कल्पना नसते, कारण ते सगळ्याच्या पासून 100 फूट दूर असतात. दुरून डोंगर साजरे अशा प्रकारे ते राजकारणाकडे बघत असतात. पण त्यांची अपेक्षा असते, कारण त्यांच्या एका ट्विटवर, एका फेसबुक पोस्टवर लाखो लोक त्याच्यावर व्यक्त होतात, त्याला लाईक करतात, आणि या लोकांना असं वाटतं खास करून की अण्णामलाई भाजपातनं त्यांना भाजपा पक्ष सोडण्याशिवाय दुसरं काही गत्यंतर नव्हतं. कारण तुम्ही जेव्हा आत येता, तुम्ही स्वतःचं एक फॉलोईंग घेऊन आत येता, तेव्हा तुमचं स्वागत होतं. मग नंतर तुम्हाला अनेक वास्तविकतांचा सामना करावा लागतो. तुमची जात कोणती आहे, कारण पूर्वी राज्यसभा हे असं कुरण होतं की त्याच्यामध्ये जातीचा विषय यायचा नाही. आता राज्यसभेच्या जागा, विधान परिषदेच्या जागा, सगळ्या गोष्टी जात, प्रादेशिकता सगळं बघून त्याचं ॲलोकेशन व्हायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यातला जो अनेकांना वाटायचं की आपण असं काहीतरी घेऊन पक्षात आलो तर आपल्याला संधी मिळायची. पूर्वी लोक इंडियन एक्सप्रेसमध्ये, हिंदूमध्ये लेख लिहायचे आणि राज्यसभा खासदार व्हायचे. अनेक उदाहरणं आहेत, भाजपातही अनेक उदाहरणं आहेत. पण आजच्या भाजपात ही गोष्ट नाही आहे. दुसरी गोष्ट हे झालेलं आहे की जे भाजपातले जे स्वयंभू, म्हणजे जे कार्यकर्त्यापासून पुढे आलेले नेते, त्यांना संधी खूप कमी मिळते. तुम्हाला एक चान्स मिळतो, तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही वरती जाता, तुम्हाला अपयश आलं ते तुमच्यामुळे येईलच असं नाही, कधी कधी संघटनेमुळे, कधी कधी परिस्थितीमुळे, पण अपयश आलं की लगेच तुम्ही दूर फेकले जाता. म्हणजे पूर्वीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना 20 वर्ष 30 वर्ष संघर्ष करून ते वरती झाले, पण त्यांना 20 वर्ष संघर्ष करायची संधी मिळाली, कारण भाजप विरोधी पक्ष होता. आता भाजप सत्ताधारी पक्षात असल्यामुळे तुम्हाला एक संधी मिळते. बऱ्याच जणांना संधी मिळत नाही, पण ज्यांना मिळते त्यांना एक संधी मिळते. त्या संधीचं तुम्ही सोनं करू शकला नाहीत की लगेच गणित पुन्हा एकदा त्रैराशिक मांडलं जातं, आणि त्या त्रैराशिकात तुम्ही कुठे बसता, अरे तुमची ही जात आहे म्हणून तुमचं ही मतं आली नाहीत, तुमच्या या जाती. अण्णामलाईचं झालं, ते ज्या जातीचे होते गावंडर, AIADMKचे नेते पलानीस्वामी त्याच जातीचे असल्यामुळे अण्णामलाईमुळे AIADMKशी युती झाली नाही, असं एक निष्कर्ष काढला गेला. तो चुकीचा नव्हता, पण त्या निष्कर्षामुळे त्यांना साईडलाईन करण्यात आलं. अर्थात ज्यांनी त्यांच्याबद्दल तक्रार केली
त्यांचाही मुद्दा रास्त आहे, कारण त्यांनी पक्षासाठी अनेक दशकं काम केलेलं आहे. तुम्ही नव्या आलेल्या माणसाला, पक्षात 6 वर्षापूर्वी आलेल्या माणसाला तुम्ही स्वातंत्र्य देता, तुम्ही त्यांना नेतृत्व देता. मग आम्ही 20 वर्ष 30 वर्ष काम करू, आणि हे काही अगदी निरुपयोगी लोक नाही आहेत, ते पण त्या त्या क्षेत्रातले चांगले लोक आहेत. आणि त्यामुळे ही जी सगळी पक्षामध्ये एक समुद्र मंथन होत आहे सगळ्या राजकीय पक्षांमध्ये, पण भाजपामध्ये जास्त करून अण्णामलाई हे त्याचे बळी आहेत. पण याचा अर्थ अण्णामलाई यशस्वी होतील का? मला असं वाटतं अण्णामलाई यशस्वी होणार नाहीत. जर ते यशस्वी झाले तर तो चमत्कार असेल. म्हणजे भाजपाने त्यांना पडद्यामागून पाठिंबा दिला तरच ते यशस्वी होऊ शकते. कारण बाहेर पडल्याबरोबर त्यांची भाषा बदलली. आता ते सर्वसमावेशक, तमिळ संस्कृती, तमिळ प्राधान्य, तमिळ माणसाचा विकास, जी भाजपाच्या भूमिकेपेक्षा वेगळी ही आहे. अण्णामलाई यांच्या स्वतःच्या मनात काय चालू आहे, तर जसं म्हटलं की अण्णामलाईंना हे दिसतंय की त्यांच्या बाजूला वय आहे, 42 वय आहे त्यांचं अजूनही, आणि जगात खूप मोठे बदल होत आहेत. जगात अनेक प्रस्थापित राजकीय पक्ष पत्त्याच्या बंगल्यासारखे कोलमडून पडत आहेत. तृणमूल काँग्रेसचं उदाहरण घ्या ना. म्हणजे कुठल्या तरी मला भाजपाचा विरोध करण्याला काही माझा मुद्दा नाही आहे. तुम्ही विचारधारेवर आधारित जर भूमिका घेतली असेल आणि भाजपाशी संघर्ष केला असेल आणि 15 वर्ष सत्तेत राहिला असेल, मग तुमची सत्ता गेल्यावर तुम्ही महिनाभर एकत्र राहू शकत नाही. पत्त्यांच्या बंगल्यासारखा तृणमूल काँग्रेस कोसळून पडला. उभाठा बघा, अनेक शिवसैनिकांच्या, अनेक पिढ्यांच्या त्यागाने उभारलेली संघटना उद्धव ठाकरेंनी एका 5 वर्षाच्या काळात पूर्णपणे कोसळून टाकली. अर्थात ते दुसऱ्यांना दोष देऊ शकतात, मोदी शहाना दोष देऊ शकतात, एकनाथ शिंदेना दोष देऊ शकतात, पण ही संघटना कोलमडून टाकण्यात उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्व सगळ्यात मोठं आहे. कारण राजकीय पक्ष कसा चालवायचा, लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या, स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी राजकीय पक्ष चालवला. हे न कळल्यामुळे तीच गोष्ट अकाली दलाची बघा, अकाली दलाची काय अवस्था आहे. तीच गोष्ट केजरीवाल, आम आदमी पार्टीची झाली. तुम्ही एका चळवळीतनं पक्ष उभारला, अभूतपूर्व यश तुम्हाला 10 वर्षात, पहिल्या 5 वर्षातच मिळालं. मग लगेच तुम्हाला पंतप्रधान पदाची स्वप्न पडायला लागली आणि सगळा पक्ष जो उभा केला होता तो तुम्ही विस्कळीत करून टाकला. आणि त्यामुळे अण्णामलाईंना वाटतं की या परिस्थितीमध्ये नवीन पक्ष समोर येण्याची ही चांगली संधी आहे. तुमच्याकडे जर टॅलेंट असेल तर तुम्हाला भाजपच्या 1 लाख लोकांच्यात स्पर्धा करून एक चान्स मिळवून, बघा मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. भाजपामध्ये देवेंद्र फडणवीसांनाही पॅक करण्याचा प्रयत्न झाला, योगी आदित्यनाथ यांनाही पॅक करण्याचा प्रयत्न झाला. कारण हे राजकारण आहे. म्हणजे मी याच्यामध्ये कोणाला वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाहीये, पण राजकारणामध्ये प्रत्येक जण एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात. प्रत्येक जण एकमेकांना की हा माझा प्रतिस्पर्धी आहे म्हणून बघतो, आणि त्यामुळे जेव्हा संधी मिळते की तो माणूस दुबळा असतो, थोडा तो घसरून पडतो, तेव्हा त्याला हात देण्याच्याऐवजी आणखीन ढकलण्याचे प्रयत्न सगळीकडनं होतात. सुदैवाने देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ आणि इतर काही नेते पुन्हा उभे राहिले, सावरून उभे राहिले. कारण त्यांच्याकडे अनेक वर्षांची आमदारकी, खासदारकी होती, अनुभव होता, संघटन होता. अण्णामलाई जेमतेम 5-6 वर्ष, 4 वर्ष पक्षात होते. म्हणजे 2020 ते 2024 साली अण्णामलाई अयशस्वी ठरले, घसरले. मग त्यांना हात देण्याची सगळ्यांनी त्यांना लाच दिली, आणि त्याच्यातनं त्यांच्या मनात ही भावना झाली की आपल्यालाच वेगळं काहीतरी करावं लागेल, आपण या चौकटीत करू शकत नाही. आणि त्यामुळे अण्णामलाई यांच्याबद्दल सहानुभूती असणारे, हळहळ वाटत असणारे लाखो लोक जे भाजपाच्या उंबरठ्यावर आहेत, ते मनाने भाजपात आहेत पण ते संघटनेत नाही आहेत. आणि त्यांना ही अपेक्षा आहे की आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या काही टॅलेंटचा, आपलं जे काही क्रिएटिव्हिटी आहे त्याचा भाजप फायदा करून घेऊ शकेल, पण त्यांना ती संधी मिळत नाही किंवा ती मिळेल अशी शक्यता कमी वाटते. म्हणजे मी राजकारणात आलं तर मला संधीच मिळणार नाही, कारण माझी जात माझ्यासोबत नाहीये, माझी पार्श्वभूमी माझ्यासोबत नाहीये. हल्ली पक्षाचा कार्यकर्ता ही विषय संपले, हल्ली नेत्याचा कार्यकर्ता असतो. नेत्यांनी पक्ष बदलला की कार्यकर्ता पक्ष बदलतो, आणि त्या कार्यकर्त्याला पोषण्याची जबाबदारी नेत्याची असते. नेता म्हणजे आमदार, खासदार, मंत्री कोणी असेल. आणि त्याच्यामुळे सामान्य घरातील लोकांना राजकारणात येणं जेवढं सोपं झालंय तेवढं ते अवघडही झालेलं आहे. आणि त्यामुळे अण्णामलाई हे त्याचं पहिलं उदाहरण आहे की त्याच्यात त्यांनी आपला वेगळा मार्ग निवडलेला आहे. त्यांना वाटतंय आपण वेगळा मार्ग निवडून आपण यशस्वी होऊ. मी काही त्याच्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांना यश चिंतितो, कारण अण्णामलाईंची भावना असणारे अनेक जण आहेत. पण दुसरीकडे हेही सांगणं माझं कर्तव्य आहे की अशा प्रकारे तुम्ही वेगळा मार्ग निवडला तर तुम्हाला एकट्याची लढाई लढणं
खास करून निवडणुका 5 वर्ष दूर असताना सोपी गोष्ट नाहीये. ममता बॅनर्जींनी ते तेव्हा एकेकाळी करून दाखवलं होतं. पण अनेक जणांचा धीर 1 वर्षात 2 वर्षात खचतो. अण्णामलांचं काय होतं त्याच्यावर या अशा नवीन विचारांच्या पण प्रस्थापित राजकीय पक्षातनं स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं काय होतं त्याचं यश अपयश हे अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.